गणपतीला गावी जायच्या आदल्या दिवशी तुम्हाला पण असंच स्वप्न पडत असेल. तिकीट बिकीट सगळं बुक झालं असेल, पॅकिंग पण करून झालं असेल, पण स्वप्न मात्र ना गावचं असणार. मस्त हिरवगार झाडी आणि मस्त थंडगार हवा, गुरेवासरांचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट आणि आपल्या शेतकऱ्यांनी शेती केलेली असते ना त्याचा गंध ना चारी दिशेला दरवळत असतो. मी आलो होतो माझ्या आजोबांसोबत हलव्यामध्ये. माझे आजोबा ना वयाने जुने पण मस्तीमध्ये अगदी नवे नवे. डोक्यावर टोपी, हातात काठी. गावचा निसर्ग म्हणजे ना मायाळू स्पर्श. शब्द नसूनही बोलतो तो हर्ष. आणि जी वाट पाहत असते ना ती आपली आजी. मुंबईतून आपण कधी जातोय गावी, आपल्यासाठी भाकरी तयार असते, भाजी, आणि स्वतः कमी खाणार पण एक भाकरी आपल्यासाठी नेमून ठेवणार स्वतःच्या ताटातली. सो गावी जायच्या आदल्या दिवशी ना खरंच झोप नाही लागत. आपल्याला गाव कसं सजलं असेल, हिरवगार चादरनी भरलं असेल, नद्या आणि सगळं काही खळखळून वाहत असेल, हे सगळं मनात असतं. कुठल्या ठिकाणी कधी जायचं मासे पकडायला किंवा कुठल्या ठिकाणी कधी फिरायचं हे गँगवरती म्हणजे ग्रुपवरती चालूच असतं. आमची नदीसुद्धा खळखळून भरली आहे. पण पावसामध्ये इथे कोणी पोहायला जात नाही. पण मे महिन्यात खूप मजा येते. गणपतीची ओढ तर ना लागलेलीच असते आपल्या चाकरमान्यांना. गणपती बाप्पा जेव्हा घरात येतात ना, सकाळी संध्याकाळ आरत्या, ओव्या, भजन आणि संपूर्ण गाव असतं ना ते एकत्र असतं. कुणी कुणाचं भांडण नसतं. सगळे एकत्र येऊन रात्री बाला डान्ससुद्धा करतात. आणि हे दृश्य पाहण्यासाठीच आपण गावी जातो. भले ते 5 ते 6 दिवस असतात ना, ते खरं खूप मस्त असतात. म्हणजे आता बॅग तर भरली आहे. उद्या फक्त तिकीट काढून मला ट्रेनमध्ये बसायचं आहे किंवा बसमध्ये बसायचं आहे आणि गावी जायचं आहे, जिथे आपला देव आपली वाट पाहतो आहे. आणि खूप खूप मजा करणार आहे यावर्षी गणपतीला. तुम्हाला जर ही व्हिडिओ खरंच आवडली असेल तर शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.